नमस्कार. तुम्ही तर न्यूज ऐकलीच असेल. टोरेस ज्वेलर्स एका शोरूमनी सव्वा लाख लोकांना गंडा देऊन फरार झाले आणि 2025 मधला सर्वात मोठा फ्रॉड म्हणून घोषित बी करण्यात आला. किती आपण सगळे लोकं आणि यामध्ये खूप मराठी लोकंसुद्धा आहे की ज्यांची फसवणूक झाली आहे. आपण किती लोकं मेहनतीनं पैसे कमावतो आणि थोड्याशा लालचेनं आपली सगळी मेहनत अशा फ्रॉडच्या स्कीममध्ये घालून बसतो. आपण कुठे बी गुंतवणूक करताना दोन गोष्टीचा विचार करत नाही. एक म्हणजे ही लाँग टर्मसाठी पूरक आहे की नाही योजना, किंवा जिथे आपण गुंतवणूक करतो ती संस्था किती पुराणी आहे, त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, आणि लाँग टर्ममध्ये त्याचा आपल्याला किती इनपुट मिळेल, या कुठल्याही गोष्टीवर आपण लक्ष देत नाही आणि अभ्यास करत नाही. आपण शॉर्ट टर्ममध्येच किती आपल्याला फायदा होतो हे आपल्याला दिसून पडते आणि आपण लाखो रुपये, करोडो रुपये त्यात गुंतून बसतो. आणि ज्या प्रकारे आता हा फ्रॉड समोर आला आहे, तेव्हा 1.25 लाख लोकांचं 1000 कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान झालं. हे हे लोक काय करेल आता विचार करा. यामध्ये सरकार बी सुद्धा काय करू शकते. ज्यांनी जे प्रॉपर्टीमध्ये आपले शोरूम लावले होते ते प्रॉपर्टीसुद्धा रेंटवर घेतलेली आहे. त्यांचं ऑफिससुद्धा रेंटवर आहे. त्यामुळे ते विकूनसुद्धा ह्या लोकांची भरपाई देऊ शकत नाही. किंवा जे जे लोकं जे मुख्य लोकं होते कंपनी चालवणारे, ते फरार झाले आणि ते बी नाव बदलून इथे काम करत होते. तर मग यावरूनच दिसून पडते की आपण गुंतवणूकदार मोस्टली मराठी लोकं थोड्याशा लाभासाठी कुठल्या बी स्कीममध्ये गुंतवणूक करताना बारकाईने अभ्यास करायला पाहिजे. तेव्हाच गुंतवणूक करणे योग्य राहते. खूप सारे म्युच्युअल फंड्स आहे, या ठिकाणी गुंतवणूक करा. किंवा खूप सारे असे गुंतवणुकीसाठी खूप सारे पर्याय आहेत, ते शोधून काढा. किंवा पैसे जर कमवायचे असेल की आपल्यामधले जे स्किल आहे त्याला डेव्हलप करा. खूप मेहनत